शेतीसाठी बरोबर. हा व्यवसाय जर सिलेक्ट केला तर कमीत कमी लॉस मध्ये जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं हे म्हणजे कसं आहे, दुधाला दर आता कायम, आता तुम्ही तर युट्यूबला बघता किंवा चॅनलवर बघता, आपल्या देशाला 65 लाख लिटर कोटी दूध लागतं. त्यातली 50 लाख लिटर कोटी भेसळच आहे आणि 15 लाख लिटर फक्त खरं ओरिजिनल दूध आहे. मग ही जर भेसळ बंद जर झाली तर 500 रुपये लिटर दूध शेतकऱ्याला म्हणजे लोकांना विकत घ्यावा लागेल. बरोबर. आणि एका गायची किंमत 5 ते 10 लाख रुपये होईल. मग त्यासाठी शेतकऱ्याला थोडे दिवस संयम म्हणतात ना, संयम, शेतकऱ्यापाशी थोडा पोरांनो संयम धरा. शेतकऱ्याचे खूप मोठे दिवस येणार आहे. येणार 100%. ती कशा पद्धतीने भेसळ केली जाते? आता तुम्ही जर बारीक बारीक, मला आता जास्त करणार नाही, कुठं केमिकल मिसळ, शॅम्पू मिसळ, युरिया मिसळ, दवाखान्यामध्ये जे एक्सपायर्ड झालेले डेट असतात त्याच्यावर जे पावडर टाकतात बॉडी वगैरे सोडून, ती पावडर सुद्धा दुधात आहे. कसं लहान बाळांना पाचते आज दवाखान्यात